यानंतर आपण पाहूयात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत। या पद्धतीचं काम माय माऊलींनो आणि बांधवांनो आपलं सगळ्यांचं चाललेलं आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की अशा खूप काही गोष्टी आम्ही शेतकऱ्यांच्या करता, समाजाच्या करता आणि सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता करतोय। त्याचा पुरेपूर फायदा माझ्या या भागातल्या शेवटच्या टोकावरच्या माझ्या तालुक्यांनी घ्यावा, अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। पुन्हा एकदा विधानसभेचे फॉर्म भरल्यानंतर प्रचाराला येईलच, परंतु मी जे सांगितलेलं आहे बांधवांनो ते लक्षात घ्या। मी एक गोष्ट मगाशी सांगायचं राहून गेलो, ते म्हणजे मी अमितभाईंना भेटलो त्यावेळेस मी अमितभाईंना म्हणलं 5 वेळेला FRP वाढवली गेली, परंतु MSP एकदाच वाढवली गेली, ती वाढवा म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना साखर जास्त दरात विकली जाईल। आणि माझ्या विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर नगर ज्या ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी आहे त्या माझ्या 72 शेतकऱ्याला अधिक दर देण्याच्या करता मदत त्या ठिकाणी होईल। ते म्हणले काळजी करू नको, 1 आठवड्यामध्ये त्याही गोष्टीचा निर्णय मी या बाबतीमध्ये घेतो। आणि मी का सांगतो, पुन्हा हे सरकार आलं पाहिजे, कारण केंद्रात आमच्या विचाराचं सरकार आहे। मी आता 7-8 गोष्टी ज्या सांगितल्या आम्ही केंद्रातनं बांधून त्या आणू शकतो। विरोधक जर आले तर ते म्हणतील आमचं तिथं काही चालतच नाही, ते आमचं ऐकतच नाही, मग आम्ही काय करणार? मग आम्ही फक्त विरोध करणार आणि आंदोलन करणार आणि त्या ठिकाणी उपोषण करणार आणि सत्याग्रह करणार, ह्यानं आपलं पोट भरणार नाही। त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार आलं तर तुम्ही हक्कानी या, आम्ही हक्कानी तिकडे जाऊ आणि तिथं सांगू हे आपल्याला करायचंय। तसं झालं, कुठं झालं? आंध्र प्रदेशमध्ये झालं। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू त्यांनी त्यांना पाठिंबा दिला, त्यांनी त्यांच्या राज्याचा फायदा केला।